मराठा समाज अडचणीत नाही येऊ द्यायचा. आणि श्रीमंतांना कधीच कळणार नाही आरक्षण म्हणजे काय. कारण यांना जे वैभव मिळालंय ना हे मराठ्यांमुळे मिळालंय, जनतेमुळे मिळालंय. त्याच्यामुळे यशीत बसून यांना आरक्षण काय असतं हे कळणार नाही कधीच. आणि आम्हाला काय अपेक्षा नाही त्यांच्या भेटीची आणि फोनाची. पण आम्हीच सांगितलं की बाबा असं करत जाऊ. शेवटी आता पोरं आहेत, भावना असती, दम नाही खाते, त्यांना नाही सहन होत, तरी आपण समजून सांगितलं की नको. धाराशिवच्याही सांगितलं आणि लातूरच्या सुद्धा सांगितलं. मला कळालं, जिथं कळालं तिथं सांगितलं की अजिबात आपण कोणी काय नाही करायचं. नारायण राणे देखील मराठवाड्यात येतात, त्यांनी देखील माध्यमाशी बोलताना जाणार आहे. जी भूमिका आपण सामंजस्य राज ठाकरे यांच्या बाबतीत ती नारायण राणे यांच्या बाबत असणार आहे. अहो दादा, मी म्हणलोच नाही ना. पण मी त्यांना म्हणलो का तुम्ही मराठवाड्यात येऊ नका. मग मराठ्यांना कळतं ना हे जाणून बुजून भांडण विकत घ्यायलाय, ते जाणून बुजून माझ्या अंगावर यायला काय यायला, तर मी गरिबांचं काम करायलोय हे माझ्या मराठ्याला कळतंय. त्यांना हे माहित नाही. त्या दिवसापासून ज्या जे पक्षाचे नेते विरोधात गेले मराठे बाहेर पडायला लागले. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. ओबीसीच्या जर आरक्षणाला ओबीसी नेते आणि समाज महत्व द्यायला लागलाय, पक्षाला नाही. मग मराठ्यांच्या लक्षात आलं जर हे नेते आपल्या आरक्षणाला विरोध करत असतात याच्या पक्षात राहून काय करायचं. हेच भाजपामध्ये सुद्धा मराठे म्हणायले जातात की आमच्या आरक्षणाच्या पोरं मोठे होणार आहेत, आम्ही तुम्हाला मतदान करतोय आणि तुम्ही नेते विरोध करायला त्याला मराठवाड्यात येऊन बघून घेऊन म्हणता आमच्या जरांगे पाटलाला. म्हणजे तुम्ही सुपारी घेतली सरळ सरळ. कारण राणे साहेब बोलले त्यावेळेस मी त्यांना बोलायला पाहिजे होतं, मग बोलायला पाहिजे. तुम्ही अचानक बोलले म्हणजे याचा अर्थ होतो तुम्ही सुद्धा अभियानात सहभागी झाले आणि सगळेच पाठपुरायला मराठा खंबीर हो, आम्ही नाही मोजित कोणाला. आजची परिस्थिती पाहता मराठा आरक्षण मिळण्यासाठी कोण अडथळा निर्माण करतोय आताची स्थिती? आता राज्य सरकारच करतंय. नाही नाव ती 29 ला घेतो ना, आता घेतलं मग असा पचका करता मग. दादा, अनेक ठिकाणी व्हॅलिडिटीचे प्रस्ताव आहेत ते नाकारले जात आहेत आणि पुढे निर्माण केले जातात किंवा काही प्रश्न निर्माण केले जातात आणि प्रमाणपत्र वाटप काही जिल्ह्यांमध्ये किंवा शोधक मोहिमेची नोंदी आहेत त्याही ठिकाणी ती मोहीम थंडावलेली आहे. मला असं वाटतं की हे सरकारचं जे षडयंत्र आहे, अभियानाचाच भाग आहे.